नमस्कार. श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त आम्हा सर्व कलावंतांच्या वतीने आम्ही बाबासाहेबांच्या चरणी हे पुष्प अर्पण करतोय, त्यांच्याच शेलार खिंड या कादंबरीच्या अभिवाचनाचं. तेव्हा आपण सर्वजण शेलार खिंडचा आनंद अनुभवूया. ऐकूया श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित शेलार खिंड. या दोन्ही गडांच्या तटाबुर्जांची चिरेबंदी पुनर्रचना पूर्वी केली होती महाराजांच्या हिरोजी इंदुलकरांनी. रायगडावर महाराजांचा मुक्काम होता. पवन मावळ्यातल्या खबरा महाराजांना मिळाल्या. दोन्ही 12 गजी तोफा अर्जन गर्जन गडांवर चढवल्या गेल्या. इतकंच नव्हे तर सलामीची सरबत्ती झाली. तोफांची ताकद केवढी भयंकर आहे हेही महाराजांना समजलं. दिवसादिवसाला मनसुबा अवघड होत आहे याची जाणीव प्रत्येकाच्या बोलण्यातून व्यक्त होत होती. महाराज गंभीर स्वरात पण आत्मविश्वासाने बोलले, याही स्थितीत श्री मार्ग दाखवी, आपल्याला सिंहबळ तीच देईल. बहिर्जी, सतत पाळत ठेवा. सरहद्दीवर पालीच उत्सुकता आहे. खबरा सावधगिरीनं मिळवा. तेवढ्यात यसबा दाभाड्यांनी खलबतखान्यात येऊन महाराजांना मुजरा करीत करीत वर्दी दिली. महाराज, खास दिल्लीची थैली घेऊन मोगलांचा सांडणी स्वार गडावर दाखल झालाय. तेवढ्यात दिल्लीच्या खलित्याची थैली घेऊन त्र्यंबक पंत डबीर स्वतःच खलबतखान्यात प्रवेशले. बसा बसा डबीर पंत, काय खबर? कसला खलिता? महाराज, काही महत्वाची बोलणी करण्याकरिता औरंगजेब बादशाहकडून रणमस्त खान नावाचे वकील आपल्याकडे येत आहेत. या 8 दिवसातच इथे येऊन दाखल होतील. येऊ द्या खानाला वकिलीसाठी इथं. पंत, तुम्ही खानाशी बोलणी करा. खानाचे सर्व मुद्दे बिनशर्त मान्य करा. खान तुमच्या शब्दावर खुश होऊन परत गेला पाहिजे. खान खुश झाला पाहिजे आणि केवळ आमच्या शब्दाचा रिकामा भोपळा घेऊन परत गेला पाहिजे. खानाची प्रत्येक गोष्ट ताबडतोब मान्य करायची. प्रत्यक्षात मात्र एकही गोष्ट करायची नाही. बहिर्जी नाईक मनापासून हसले. सर्वच हसले. नेहमीच गंभीरपणे कुजबुजणारा सारा खलबतखाना खळाळून हसला. मुघली सांडणी स्वार रायगडावरून परतला आणि 7व्याच दिवशी रणमस्त खान दिल्ली दरबारचा वकील म्हणून रायगडाखाली दाखल झाला. त्याच्याबरोबर शाही लवाजमा होता. 50 स्वार, नोकर चाकर, राहुट्यांचे आणि सामान सुमानाचे उंट होते. खानाबरोबर एक उग्र चेहऱ्याचा, दाढी उलटी फिरवलेला, खुनशी नजरेचा, बळकट देहाचा आणि ताठर चालीचा माणूस होता. कोण? बक्षी बहादूर चंद्रभान सिंह दुर्जय साल. आणि त्याच्या मागोमाग चालला होता लाचार चेहऱ्याचा एक मराठी माणूस, रुस्तमराव नायकवडी. वकील आल्याची वर्दी गडावर गेली. पहिली औपचारिक बोलणी झाली. नंतर 3ऱ्या प्रहरी पंत आणि खान साहेब बोलणी करावयास बसले. खानाने दिल्ली दरबारचं फरमान काढलं. त्यात अत्यंत महत्वाचे मुद्दे होते 2. याच मुद्द्यांवर आपल्याला झुंजावं लागणार अशी खानाची मनोमन खात्री होती. त्यातला पहिला मुद्दा असा: कोकणच्या किनाऱ्यावर शिवाजी राजांच्या सैन्यानं अरब व्यापाऱ्यांच्या काफिल्यावर अन्याय्य हल्ला चढवलाय आणि त्यातील 20 अरबांना ठार केलंय. 40 अरब नोकरांना आणि 6 बड्या व्यापाऱ्यांना हातीपायी बेड्या ठोकून कैदेत ठेवलाय. त्यांचा व्यापारी माल जप्त केला तरी शिवाजी राजांनी या सर्व कैदी अरबांना सन्मानानं सोडून द्यावं. त्यांचा जप्त माल त्यांना परत करावा आणि नुकसान भरपाई म्हणून 1 लक्ष होऊन त्यांना ताबडतोब द्यावेत. हा मुद्दा मांडताच पंतांनी एक अक्षरही विरुद्ध न उच्चारता ताबडतोब मान्यता दिली. खान चकितच झाला. त्यावर पंत म्हणाले, जरूर जरूर. या थोर अरब व्यापाऱ्यांचे आमच्या हातून फार नुकसान आणि अपमान झाले, याचं आम्हाला दुःख आहे. बादशाहांच्या हुकमाप्रमाणे आम्ही सर्वांना मुक्त करून नुकसान भरपाई देतो. आमच्या सैन्याकडून या अरबांवर चुकून हल्ला झाला. मर्जान जवळच्या किल्ल्यात हे थोर अरब व्यापारी कैदेत आहेत.
हा किल्ला बहुत बहुत दूर आहे. आमचे महाराजही श्री सप्तकोटीश्वराच्या दर्शनास बहुत दूर गेले आहेत. महाराज परत येताच आज्ञापत्रे रवाना होतील. ताबडतोब अंमलबजावणी होईल. कसूर होणार नाही. बादशाही हजरतींनी आम्हाला कसुरीची एक वार माफी करावी. वास्तविक हे सारे थोर अरब भयंकर क्रूर होते. रात्री अपरात्री कोकणातल्या मराठी बायका मुलांना गुलाम करून नेण्याचा आणि मराठी समुद्रावर चाचेगिरी करण्याचा यांचा धंदा होता. हे लुटमार करीत, जाळपोळ करीत महाराजांनी या थोर मंडळींचा चांगलाच काटा काढला होता. महाराज या चाच्यांना मुळीच सोडणार नव्हते. आणि चोरांना कधी कुणी नुकसान भरपाई देतं काय? खान खुश झाला. त्याने दुसरा मुद्दा मांडला. मुद्दा असा, शिवाजी राजांच्या आरमाराने जंजिरेकर सिद्धी कासम खानाच्या आरमारावर हल्ला करून 8 गलबत बुडवली आणि दिवे आगार किनाऱ्यावरची सिद्धीची 40 गावं काबीज केली. जंजिरेकर सिद्धी हे दिल्ली दरबारचे निष्ठावंत मित्र आहेत आणि चाकरही आहेत. सबब या गलबतांची नुकसान भरपाई 16 लाख होऊन आणि जिंकलेली 40 गावं शिवाजी राजांनी सिद्धीस ताबडतोब देऊन टाकावी आणि यापुढे सिद्धी विरुद्ध कोणतीही हालचाल करू नये. पंतांनी हाही मुद्दा सही सही कबूल केला. वास्तविक सिद्धीशी झालेल्या आरमाराच्या लढाईत मराठ्यांचीही 5 गलबत सिद्धीने बुडवली होती. सिद्धीनेही मराठ्यांची 20 गावं जाळली होती. पण इथं ठरलंच होतं, वकील रणमस्त खानाचे म्हणजे औरंगजेबाचे सगळे मुद्दे एकदम मान्य करायचे. प्रत्यक्षात मात्र करायचं नाही काहीही. इतरही 15 मुद्दे शाही फरमानात होते. ते या मनाने अगदीच किरकोळ होते. ते पंतांनी मान्य करून टाकले. करार झाले, शिक्के झाले. सर्व कलमांची अंमलबजावणी 1.5-2 महिन्यांच्या आत शिवाजी राजांनी पूर्ण करायची हेही ठरलं. काम संपलं. पोकळ आश्वासनांचा भोपळा घेऊन रणमस्त खान आपल्या लवाजम्यानिशी रायगडावरून निघाला. डबीर पंतांनी त्याला निरोपाचे विडे दिले. खानाने गड सोडला. डबीर पंत आणि प्रधान पंत गडाच्या टकमक टोकावरून खानाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होते आणि मिस्किलपणे ओठातल्या ओठात हसत होते. रायगडाहून खान आणि बक्षी बहादूर महाडास आले. महाडा बाहेर एका तलावाच्या काठी आमराईत खानाचा मुक्काम पडला. खाणं पिणं झालं. खान आराम करण्यासाठी गालिच्यावर पहुडला. त्याचा लगेच डोळा लागला. बक्षी बहादूर आणि रुस्तमराव निघाले महाडातून सहज फेरफटका मारायला. दोघही घोड्यावर स्वार झाले. महाडाच्या ऐन बाजारपेठेतून घोडेस्वार संथ चालले होते. कुतूहलानं बक्षी बहादुराची नजर सभोवताल फिरत होती. 1000 प्रकारच्या जिन्सांनी आणि 1000 प्रकारच्या माणसांनी महाडची बाजारपेठ गजबजून गेली. रायगडापासून महाड अवघं 10 कोस. बक्षी बहादुराचा घोडा अशा माणसांनी वाहत असलेल्या बाजारातून चालला होता. लोक त्याच्याकडे कुतूहलाने पण जरा नाराज नजरेने बघत होते. सोनारांच्या हातोड्या वाजत होत्या. मोठमोठ्या तराजूंची पारडी आणि वजन माप वाजत होती. व्यापारी विक्रेत्यांचं भाव पुकारणं ऐकू येत होतं. लमाणी बैलांची घुंगरं वाजत होती. अनेक प्रकारचे आवाज एकमेकात मिसळून जात जात ऐकू येत होते. बक्षी बहादुराशी रुस्तमराव बडबड बडबड करीत होता. त्याचं लक्ष बघण्याकडे होतं, ऐकण्याकडे नव्हतं. 2 चौक ओलांडून हे स्वार पुढे गेले आणि जवळूनच कुठून तरी ढोलक्याचा आवाज ऐकू येऊ लागला. 25-30 टापा पुढे गेल्यावर बक्षी बहादुराला दिसलं की एका बाजूच्या ऐस पैस मोकळ्या जागेवर काहीतरी खेळ चाललाय आणि सभोवार खूप गर्दी उभी आहे. सहज कुतूहलानं बक्षी बहादुरानं आपला घोडा त्या गर्दीकडे वळवला. रुस्तमराव कसासाच हसला. अमाप गर्दीच्या गराड्यात डोंबाऱ्याचा खेळ चालला होता. सर्जा ढोलकं वाजवीत होता. कस्तुरा खेळात रंगली होती. बक्षी बहादुराची नजर कस्तुरावर गेली आणि खिळली. त्यानं ओळखलं,
तीच तीच ही बाजिंदी पोरगी, दोनदा आपल्या हातून सुटलेली, आपली निसटलेली शिकार म्हणून सारी भयंकर तहानभूक बक्षी बहादुराच्या हिरवट डोळ्यात वखवखून उठली होती. ही तहानभूक रुस्तमराव बोलून जास्तच फुलवीत होता. अन खेळात दंग झालेल्या कस्तुराचं लक्ष अचानक बक्षी बहादुराकडे गेलं. शेजारीच उभा असलेला रुस्तमरावही तिला दिसला. ती बेचैन झाली. तिचं लक्ष उडालं. खेळ संपत आलाच होता. तिनं कसा बसा तो संपवला. तिनं आपली उलघाल सर्जाला दिसू दिली नाही. चूप राहिली. खेळ संपला, गर्दी पांगली. बक्षी बहादूर आणि रुस्तमराव गावाबाहेर पडले. रुस्तमराव म्हणत होता, अहो सरकार, त्यो जवानीचा ऐवज तुमचा हक्काचा छाती वसूल करून. रुस्तमराव, क्या मजाक कर रहे हो? क्या ये इतनी आसान चीज है? ना 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 ना, होश की दवा करो. आता त्यात काय अवघड आहे सरकार? 12 गजी तोफा गडावर खेचून नेणाऱ्याला एक पोरगी जड आहे. क्या भूल गए हो रुस्तमराव? यह तुम्हारे शिवाजी मरघट्टा का राज है. इधर औरत की तरफ देखने से भी बहुत कड़ी सजा मिलती है. हाथ और पैर तक कटवाए जाते हैं. आव सरकार, आपण तिच्या वाट्याला कशाला जायचं? तीच येईल आपल्या वाटणी, आपल्या पायानी तुमच्या घरात. सच? ये कैसे हो सकेगा? चला गर्जनगडावर सरकार, ती कशी येईल ते धावतो म्या तुम्हासनी. अक्षी बैजवार धावतो. चला. बक्षी बहादूर तर खरोखर रुस्तमरावाच्या बोलण्यानं चकितच झाला होता. कारण रुस्तमराव अशा काही सहज भाषेत आणि आत्मविश्वासानं बोलत होता की कस्तुरानं जणू काही रुस्तमरावाला वचन दिलं होतं गर्जनगडावर स्वतःहून यायचं. वाटेत 17 वेळा रुस्तमरावाला बक्षी बहादुरानं म्हटलं, अरे यार बोलो ना तेरे मन की. वो चांदनी कैसे मेरे हाथ आएगी? अरे यार बोलो. आता वाईच काढा सरकार. गर्जनगडावर गेल्यावर समध गुपित सांगतो. आव सरकार, ती गडावर कंच्या वाटेनं येईल ती वाट धावतो ना म्या तुम्हासनी. क्या वो सचमुच गर्जनगढ़ पर आएगी? मजाक तो नहीं उड़ा रहे हो रुस्तमराव? थट्टा? म्या तुमची थट्टा कशी करन सरकार? तोबा तोबा तोबा. जर म्या म्हणतोया तशी ती कस्तुरा नाही तुमच्या पायाशी चालत आली तर त्या 12 गजी तोफेच्या तोंडी बांधून उडवा की आसमानात मला. मग काय सांगतोया म्या? या बोलण्यानं तर बक्षी बहादुराचं आश्चर्य, कुतूहल, उत्सुकता आणि आनंद शिगेला पोहोचला. पण हे सारं कसं घडणार हे समजावून घेण्यासाठी तो आर्जवून रुस्तमरावाला विचारित होता. वारंवार विचारित होता. साऱ्या प्रवासात बक्षी बहादुराला कस्तुराशिवाय काहीही सुचत नव्हतं. त्याला ठाई ठाई दिसत होती कस्तुरा, स्वप्नातही. महाडातला खेळ संपला आणि सर्जा कस्तुरा कावल्या बावल्याच्या खिंडीनं नांदिवलीला घरी परतली. खरं म्हणजे अजून 1.5 महिना कोकणात काढून माघाची पुनव झाल्यावर घरी परतायचा त्यांचा बेत होता. महाडातला खेळ संपला आणि कस्तुरानं हट्ट धरला घरी परतायचा. ती वारंवार बोलू लागली, राज, 4 दिवस घरला चला. मला घरची लई लई सय येते. राज, जायचं ना घरला? अखेर लाडक्या राणीचा हट्ट राजाने पुरवला. कस्तुराला घेऊन सर्जा नांदिवलीला परतला. कस्तुरा फार बेचैन होती, पण ती उसनं हसत बोलत होती. आपल्या मनातलं सल तिनं मनातच झाकून ठेवलं होतं. सर्जाचं वागणं बोलणं सारं खट्याळ. तो तिला चिडवत होता, म्हणत होता, आता आधीमध्येच कशाला जायचं घरला? नांदिवलीच्या डोंगरामंदी चिंचा, आवळं, बोरं खायला. चला बाई, काहीतरीच थट्टा तुमची राज. पण मग कस्तुरा लाजून चूर होत होती. तो खदखदून हसत होता, पण लगेच तिच्या मनातलं सल तिला सलू लागत होतं. ती दोघं नांदिवलीत आली. पौषाचा महिना मावळी थंडीनं कुडकुडत होता.
घरच्या मायेच्या उभाऱ्याला ही दोन्ही पाखरं विसावली. रात्री आपल्या खोपटात मागल्या दारात शेकोटी पेटवून तिच्या उजेडात आणि उभेत सर्जा ढोलक्यावर नवं कातडं चढवण्यात दंग झाला होता. पलीकडे कस्तुरा गवार निसत बसली होती. थंडीत जबर पडली होती. तळहात शेकोटीशी धरला तरी वर हात गारठत होता. शेकोटीतला जाळ नाचत होता. कस्तुराला खेटून अंगाचं वेटोळं करून शेला झोपला होता. शेंगा निसता निसता तिचं लक्ष जात होतं सर्जाकडे. एवढी थंडी पडलेली पण सर्जा उघडाच होता. त्याच्या घाटदार देहाची हालचाल पाण्यावर उठणाऱ्या तरंगासारखी भासत होती. त्याच्या गळ्यातला खंडोबा डुलत होता. गवार निसता निसता कस्तुराचे हात नकळत थांबले. ती त्याच्याकडे एकटक बघतच राहिली आणि बघता बघता आपल्या दंडावर एक डोळा दाबून धरत ती हुंदके देऊन रडू लागली. सर्जाचं तिच्याकडे लक्ष गेलं. त्याच्या काळजात सर्व झालं. त्याचे हात आपोआप थबकले. तो विस्मयानं चरकून तिच्याकडे बघत राहिला. नमस्कार. आपली कला, संस्कृती, इतिहास, साहित्य या सर्वाला वाहिलेले असे अनेक व्हिडिओज आमच्या या चॅनलवर उपलब्ध आहेत. हे तुम्हाला कधीही कुठेही बघायचे असतील तर काय करायला हवं हे माहितीच आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा बेलवलकर हाऊसिंगचा यूट्यूब चॅनल. नमस्कार.